मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता तुकाराम बाबा महाराज हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार आहे। कारण जेव्हा ही योजना सुरू केली होती तेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, तर त्यांची भेट घेणं अतिशय गरजेचे आहे अशाबद्दल तुकाराम बाबा महाराजांनी सांगितलेलं आहे। कारण की येत्या काही दिवसामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय बैठक आहे, अधिवेशन असणार आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जेही योजना सुरू केली होती तर त्यामध्ये जो कार्यकाळ वाढ बद्दल जेही आपण निवेदन दिले आहे तर त्याबद्दल अपडेट म्हणजे त्याबद्दल चर्चा होणार आहे। सर्वप्रथम उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सुद्धा भेट घेणार आहे। आणि यामध्ये विद्यार्थ्यांना मुंबईला येण्याची गरज नाही आहे, कारण तुकाराम बाबा महाराज यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की यामध्ये संपूर्ण जेही चर्चा असेल हे तुकाराम बाबा महाराजच करतील आणि जर गरज भासली तरच ते विद्यार्थ्यांना बोलावतील। कारण आता विद्यार्थ्यांना वारंवार यायची गरज नाही आहे, तर विद्यार्थ्यांची गरज भासेल तेव्हाच विद्यार्थ्यांना तिथे बोलावण्यात येणार आहे। तर यावरती आता संपूर्ण ठिकाणावरून पॉझिटिव्ह पॉईंट दिसत आहे, तर यावरती विद्यार्थ्यांच्या साईडने निर्णय होऊ शकतो। कारण यामध्ये आता पुढील महिन्यात जे अर्थसंकल्पीय बैठक आहे आणि त्यामध्ये सुद्धा या योजनेबद्दल चर्चा होणार आहे। कारण जुने विद्यार्थी आहेत त्यांचा कालावधी संपुष्टात आलेला आहे आणि नवीन भरती करण्याबद्दल सुद्धा भरपूर ठिकाणावरून असे आपण बघितलं असेल की न्यूजपेपरमध्ये सुद्धा भरपूर असे अपडेट येत आहे की नवीन भरतीला प्राधान्य देण्यात यावे आणि त्यांना आव्हान सुद्धा करण्यात येत आहे की नवीन विद्यार्थ्यांना यामध्ये जी योजना आहे यामध्ये प्राधान्य देण्यात यावे। तर अशाबद्दलची अपडेट येत आहे, त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांचा लवकरात लवकर निर्णय होणे गरजेचं आहे। तर पुढील महिन्यात अर्थसंकल्पीय बैठक असल्यामुळे यावर लवकरात लवकर चर्चा होऊ शकते। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता विद्यार्थ्यांच्या साईडने पॉझिटिव्ह पॉईंट येऊ शकते आणि यामध्ये आता कालावधी वाढबद्दल सुद्धा चान्स दिसत आहे। तर येत्या काही दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण जेही अपडेट असेल ती सरकारकडून दिसून पडेल। तरी ज्याही विद्यार्थ्यांचा कालावधी संपलेला असेल किंवा कोणत्या विद्यार्थ्यांचा कालावधी संपायचा असेल तर जोही निर्णय येईल तो निर्णय संपूर्ण जेही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना लागू असणार आहे। त्यामुळे कालावधी संपलाय म्हणून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही असे होणार नाही आहे। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी वाट बघा, यावरती निर्णय येऊ शकतो। कारण संपूर्ण ठिकाणावरून आता पॉझिटिव्ह पॉईंट आणि चान्स आपल्याला विद्यार्थ्यांच्या साईडने दिसत आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।